आणि मुलं आजकाल तर माझ्या कित्येक मित्र-मैत्रिणींची मुलं गेल्या काही वर्षामध्ये पाळणाघरातच वाढली आहेत. कंपनीचा पाळणाघर किंवा इतर ते जे कामाला जातात मग कुठेतरी पाळणाघरात ठेवून जातात. पाळणाघरामध्ये कुठल्या पद्धतीची काळजी मिळू शकते, कितीही चांगलं पाळणाघर असलं तरी. जे आपल्याला घरात मिळेल, आपल्याकडे जे जॉइंट फॅमिलीमध्ये मिळेल, ते अर्थात तिकडे पाळणाघरात शक्य नाही मिळणं. आणि ही पिढी आता जी गेल्या 10-15 वर्षातली पिढी आता टीनेजमध्ये येते आहे. Instagram जनरेशन ज्याला म्हणता येईल. म्हणजे Instagram 2010 ला वगैरे सुरू झालंय. 2010 चा नंतर त्याचा वापर करत मोठी होणारी पिढी ही आता या 13, 14, 15, 20 पर्यंत आली आहे. आणि Instagram वापरणाऱ्यांचा मेंदू आणि जे लोकं Instagram वापरत नाही किंवा जे आधीच्या पिढीमधले लोकं होते 60च्या 70च्या 80च्या दशकातले, त्यांच्या मेंदूचे स्कॅन आणि आत्ताच्या